दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी इस्मांनी दुकानाचे मुख्य प्रवेशद्वाराचे कडी कोंडा तोडून तसेच शटर उचकटून वाकवून त्या वाटेत दुकानामध्ये प्रवेश करून जवळपास 29 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत घडल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक शेखर बागडे यांनी विशेष पथके तयार केली। त्यामध्ये खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्ण आरोपींचा तपास करून लीलाराम उर्फ निलेश मालाराम मेघवाल वय 29 वर्षे, चुन्नीलाल उर्फ सुमन शंकरलाल प्रजापती वय 35 वर्षे, जयसाराम उर्फ जेडी देवाराम कलवी वय 32 वर्ष, दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया वय 24 वर्ष आणि नागजीराम प्रतापजी मेघवाल वय 29 वर्ष अशी आरोपींची नावे असून हे सर्व मूळचे राजस्थान येथील आहेत। तसेच यातील 4 जण हे गुजरात येथे तर 1 जण मुंबई चेंबूर येथे काम करणार आहे। या सर्व आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून चोरी केलेल्या मालापैकी 483 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, 5.5 किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी, दागिने व इमिटेशन ज्वेलरी तसेच मोबाईल फोन व इतर वस्तू असा एकूण 29,15,340 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या आरोपींना दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता 26 डिसेंबर पर्यंत या सर्व आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे। याबाबत सदर गुन्ह्याचा तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे। 17 डिसेंबरला मराठे ज्वेलर्समध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडणी पथकाचे प्रमुख एसीपी शेखर बागडे, त्याचबरोबर एसीपी डिटेक्शन 2 श्री डोंगरे, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी, मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पीआय शिंदे, पीआय नरेंद्र पवार, एपीआय सुनील तारमळे, एपीआय श्रीकृष्ण गोरे, एपीआय भूषण कापडणीस, पीएसआय विजय राठोड, पीएसआय तावडे आणि पीएसआय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्याचबरोबर 5.5 किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास 29,15,340 रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात, राज्यामध्ये, देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। आणि कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का याचा देखील तपास सुरू आहे। आरोपीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की यापैकी यांच्याकडे साथीदार आरोपी आहेत, यांनी पुढे दुकानाची रेकी केलेली आहे। सर्व इत्यंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर 17 तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला आहे। 5 कोटीपेक्षा जास्तची तक्रार आहे, परंतु यातील तक्रारदार मराठे ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली, पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झाले। आणि राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी 2 गुन्हे दाखल आहेत। हे आरोपी पूर्वी जे काही दुकान आहे जिथं चोरी करायची आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेकी करतात, त्याच्यावर पाळायचे। आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो ठाणे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।